लेखन, अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन अशा अनेक क्षेत्रात मुसाफिरी करणारे हरहुन्नरी कलावंत म्हणजे श्रीरंग गोडबोले. त्यांनी बजरंगाची कमाल, एक होता विदूषक, मंगल पांडे, चष्मे बहादूर, पुणे 52 अशा अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. याशिवाय पिंपळपान, घडले बिघडले, अग्निहोत्र, गुंतदार हृदय, हे एका लग्नाची दुसरी गोष्ट, ती फुलराणी या मालिकांसाठी पटकथा लेखक, संवाद लेखक, गीतकार अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अनेक गाजलेल्या मालिकांची शीर्षकगीते त्यांनी लिहिली आहेत. श्रीरंग गोडबोले यांच्याप्रमाणेच त्यांचे संपूर्ण कुटुंब अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांची बायको, मुलगा, सून, मुलगी, जावई आणि व्याही असे सर्वजण मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. चला तर त्यांच्या कुटुंबाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया. श्रीरंग गोडबोले त्यांच्या बायकोचं नाव गीता गोडबोले आहे. गीता या मेकअप आर्टिस्ट आणि कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून काम करतात. त्यांनी चिंटू, माधुरी, चिवटी, तुझा धर्म कोणचा या सिनेमांसाठी मेकअप आणि कॉस्ट्यूम आर्टिस्ट म्हणून काम पाहिलं आहे. याशिवाय त्या उत्तम फोटोग्राफर आणि शेफ आहेत. विविध नाविन्यपूर्ण पदार्थ बनवून त्या सोशल मीडियावर टाकत असतात. श्रीरंग आणि गीता गोडबोले यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलीचे नाव मृण्मयी तर मुलाचे नाव सुहृद आहे. दोन्ही मुले आज आपल्या आईवडिलांच्या कलेचा वारसा पुढे चालवत आहेत. त्यांची मुलगी मृण्मयी हिच्याविषयी बोलायचे तर तिने मराठीसोबतच हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिने स्माईल प्लीज, चिंटू, ये रे रे पैसा 2, जिम्मा, अवांछित, राजवाडे अँड सन्स, ची आणि ची चौका, विशू, तो ती आणि फुजी, तिघी अशा मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय अनेक हिंदी सिनेमे आणि वेबसिरीजमध्ये ती झळकली आहे. पॅडमॅन, ए जिंदगी, फर्जी, ॲनिमल अशा सिनेमातील तिचे काम विशेष गाजले. मराठीतील ताकदीच्या अभिनेत्रीमध्ये मृण्मयी गोडबोले हिचा समावेश होतो. मृण्मयीने लेखक दिग्दर्शक निखिल महाजन यांच्याशी लग्न केलं आहे. निखिल यांनी अनेक सिनेमांच्या कथा लिहिल्या आहेत. याशिवाय काही सिनेमे दिग्दर्शितसुद्धा केले आहेत. त्यांनी लिहिलेले गोदावरी, पुणे 52, बाजी, रावसाहेब, जून हे सिनेमे विशेष गाजले. याशिवाय या चित्रपटांसाठी त्यांनी निर्माते आणि दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिलं आहे. गोदावरी या चित्रपटासाठी त्यांना दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या तिघी या सिनेमाची पटकथासुद्धा निखिल महाजन यांनी लिहिली आहे. मुलगी आणि जावयांप्रमाणेच श्रीरंग यांचा मुलगा आणि सून देखील कला विश्वात कार्यरत आहेत. श्रीरंग गोडबोले यांचा मुलगा सुहृद गोडबोले दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून कार्यरत आहे. सुहृद आणि निखिल महाजन एकमेकांचे पक्के मित्र आहेत. त्यांनी एकत्र अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. सुहृदने चिंटू, चिंटू 2, पितृऋण, तुझा धर्म कोणता, तिघी अशा सिनेमांसाठी निर्माता म्हणून काम पाहिलं आहे. याशिवाय जून नावाच्या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. सुहृदने सुप्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक हिच्याशी लग्न केले आहे. गिरिजा ओक गेले अनेक वर्ष मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. तिने मानिनी, मन पाखरू पाखरू, गुलमोहर, चिंगी, आरोही, हुब्बा हुया अशा अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय ती तारे जमीन पर, शोर इन द सिटी, द वॅक्सिन वॉर, जवान, कला, बेबी जॉन, इन्स्पेक्टर झेंडे अशा हिंदी सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली आहे. गिरिजा ओक ही दिग्गज अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे. या नात्याने ते श्रीरंग गोडबोले यांचे व्याही लागतात. गिरीश ओक यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांनी अगबाई सासूबाई, जुळून येते रेशीमगाठी, पिंजरा, पसंत आहे मुलगी, अधुरी एक कहाणी, साहेब, बीवी आणि मी अशा अनेक मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय लोकशाही, जुनं फर्निचर, वाट पाहते पुनवेची, विश्वविनायक, भाऊ माझा पाठीराखा, तानी अशा अनेक सिनेमात ते झळकले आहेत. अशा प्रकारे श्रीरंग गोडबोले यांच्या कुटुंबातील सर्वजण मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. त्यांची बायको, मुलगी, मुलगा, सून, जावई आणि व्याही अशा सर्वांनी मराठी मनोरंजन विश्वात मोठे नाव कमावले आहे.